महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। राज्यातील 50 पेक्षा जास्त नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून म्हणजेच 1 जून रोजी केली जाणार आहे। ठेकेदार न्यायालयात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने ही कायदेशीर लढ्याची तयारी केली आहे। अवजड वाहनांकडून टोल वसुलीकरिता मुदत वाढवून देण्याची ठेकेदारांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे। येत्या 31 तारखेला मध्यरात्रीपासून शासनाकडून अधिसूचित केले जाईल त्या टोल नाक्यांवरील टोल बंद केला जाईल। शासनाने सारी तयारी केली असून शनिवारी अधिसूचना काढण्यात येणार आहे। राज्यातील 12 टोल नाके कायमचे बंद होणार असून 54 नाक्यांवर छोट्या वाहनांना टोल मुक्ती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी कायदेशीर तज्ज्ञ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा सपाटा लावलाय। कोणत्याही परिस्थितीत शासनाकडून काही त्रुटी राहता कामा नयेत या दृष्टीने सारे प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। शासनाच्या टोल मुक्तीच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय टोल ठेकेदारांनी घेतलेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने गेल्या वर्षी 40 टोल नाके बंद करण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली होती। हा अनुभव लक्षात घेता कायदेशीर लढाई खेळण्याची शासनाने तयारी केली आहे। पालिकेच्या शहर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराळे यांनी गेल्या काही दिवसात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्यांना अचानक भेटी दिल्या। हजेरीपटाची पाहणी केली। कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर गैरहजर राहणाऱ्या 228 सफाई कामगारांना मुंबई महापालिकेने जबरदस्त दणका दिलाय। अतिरिक्त आयुक्तांनी सफाई कामगारांच्या चौक्यांवर केलेल्या अचानक पाहणीत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता एकूण 228 सफाई कामगार अनुपस्थित असल्याचं आढळून आलं। हे कामगार सेवेत न आढळल्याने त्यांनी गुरुवारी पालिकेच्या सेवेतून त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं। इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाईची ही पहिलीच वेळ आहे। पालिकेची ही कारवाई म्हणजे मनमानी असून या विरोधात संघटना कोर्टात जाणार असल्याचं म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस ॲडव्होकेट महाबळ शेट्टी यांनी सांगितलं। निलंबित केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे असा दावाही त्यांनी केलाय। एखाद्या बनावट नोटा सापडल्या एवढ्या एका कारणामुळे संबंधित व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही। त्या बनावट नोटा आहेत याची पूर्ण जाणीव असतानाही त्याने त्या बाळगल्या आणि ते सरकारी पक्षाने सिद्ध केले तरच तो गुन्हा ठरू शकतो असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने नुकताच एका प्रकरणात दिला। अशाच एका प्रकरणात सेशन्स कोर्टाने मुन्शी मोहम्मद शेख यांना ऑक्टोबर 2013 मध्ये सुनावलेली 5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षाही न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी रद्द केली। गुन्हा सिद्ध करताना आरोपीने जाणीवपूर्वक बनावट नोटा बाळगल्याचं किंवा त्याविषयी त्याला पूर्ण कल्पना असल्याचं सरकारी पक्षाने सिद्ध करणं आवश्यक आहे असंही न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी नुकताच दिलेल्या आदेशात स्पष्ट केलंय। कौटुंबिक कलहात भरडलेली मुले असोत की बाल गुन्हेगार त्यांना सुधारण्यासाठी त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात येते। परंतु या सुधारगृहातच अमानुषपणे मारहाण झाल्याने एका 17 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागलाय। मुंबईतील माटुंगा इथे डेव्हिड ससून औद्योगिक शाळा हे सुधारगृह आहे। पवई इथे चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या 17 वर्षीय समीरला 20 एप्रिलला या सुधारगृहात आणण्यात आलं होतं। सुधारगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करणारा 17 वर्षीय समीर पळताना हाती लागला आणि यानंतर त्याला सुधारगृहात अमानुष छळास सामोरं जावं लागलं। यातच त्याचा जीव गेला। 17 मेच्या रात्री सुधारगृहातील काही मुलांनी संस्थेतून पळ काढण्याचं ठरवलं होतं। त्रासलेला समीरही त्यात होता। पहाटे 3च्या सुमारास 2 मुले पळूनही गेली, परंतु 5.5 फूट उंच आणि मध्यम बांध्याचा समीर पळून जाण्याच्या मार्गात अडकला। त्याला इतर मुलांनी पकडून संस्थेत आणलं आणि त्याला क्रिकेट बॅट आणि लाकडाने जबर मारहाण केल्याचं समीरने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय। यानंतर कुटुंबीय घरी न्यायला आले असता तिथल्या मुलांनी अंमली पदार्थ देऊन घरच्यांना काहीही सांगू नको असं समीरला धमकावलं होतं।
20 मे रोजी समीरच्या वडिलांनी त्याला वैयक्तिक जामिनावर सुधारगृहातून सोडवून घरी आणलं. मरगळलेल्या अवस्थेत असलेला समीर जसा शुद्धीवर येऊ लागला तसा वेदनेने विव्हळू लागला. समीरच्या वडिलांनी त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी या प्रकरणी सुधारगृहातीलच 2 मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानेच मुलाचा मृत्यू ओढवल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केलेला आहे. IIT मद्रासमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचार आणि धोरणांवर टीका केल्याने विद्यार्थ्यांवर कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. IIT मद्रासमध्ये आंबेडकर पेरियार विद्यार्थी मंडळ नावाने काही विद्यार्थी एक संघटना चालवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीफ बॅन आणि हिंदी भाषेला प्राधान्य देण्याच्या निर्णयावरून टीका करण्यात आली. यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे एक लिखित स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी चौकशी करून मनुष्यबळ मंत्रालयाने आंबेडकर पेरियार मंडळाच्या विद्यार्थ्यांना IIT कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आहे. मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या संघटनेतील विद्यार्थ्यांवर अनुसूचित जाती जमातींना भडकवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मंत्रालयाच्या या निर्णयावर सध्या सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मंत्रालयाच्या या तुघलकी फतव्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडायचेच नाही का असा सवालही विचारला जातोय. कृष्णा नदीत मासेमारीसाठी गेलेल्या अशोक नलावडे या मच्छीमारावर नदीतील मगरीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलंय. सांगली जिल्ह्यातील भिलवडी इथे मगरीने कृष्णेच्या काठावर असणाऱ्या मळीमध्ये घातलेली अंडी आणि तिचे पिल्ले काही तरुणांनी हाताळली. त्यामुळे खवळलेल्या मगरीने अशोक नलावडे याच्यावर हल्ला केला. दिवसभर ही मगर भिलवडी पुलाजवळ आक्रमकपणे फिरत होती. मगर मिठीतून कृष्णाकाठच्या जनतेची सुटका होताना काही दिसत नाही. 2 मॉडेल्सनी मुंबईच्या DN नगर पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातल्याची बातमी समोर आली आहे. पोलीस खऱ्या आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोपही या मॉडेल्सनी केलाय. काही तरुण छेडछाड करत असल्याची तक्रार घेऊन पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता या 2 मॉडेल्सनी DN नगर पोलिसात तक्रार केली. या प्रकरणात पोलिसांनी 2 तरुणांना ताब्यातही घेतलं. मात्र या मॉडेल्सने त्यांना ओळखलं नाही आणि खऱ्या आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप करत त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. बहुसंख्य महाराष्ट्रीयन पालक हे आपल्या मुलांना इंग्रजीच यायला हवं यासाठी खूपच आग्रही असतात आणि त्यासाठी ते आपल्या मुलांना भरघोस फी देऊन इंग्रजी माध्यमांमध्ये शिकायलाही पाठवतात. अशा पालकांना डॉक्टर भालचंद्र नेमाडेंनी खडे बोल सुनावलेत. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजी शिकले म्हणजे संपूर्ण जगाचं सर्व ज्ञान प्राप्त होतं असं मानणं ही देखील एक अंधश्रद्धा आहे. डॉक्टर दाभोळकर राहिले असते तर त्यांना अंधश्रद्धेच्या यादीत हा विषय घेण्याचा मी आग्रह धरला असता अशा शब्दात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी शाळेचा आग्रह धरणाऱ्या पालकांना चांगलंच सुनावलं आहे. परिवर्तन नाट्य संस्थेने बुधवारी डॉक्टर नेमाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी डॉक्टर भालचंद्र नेमाडेंची मुलाखत घेतली. इंग्रजी शाळेपेक्षा मराठीतच शिकण्याचा आग्रह का या प्रश्नाला उत्तर देताना नेमाडे म्हणाले की इंग्रजी ही जगाची भाषा आहे. असं जे स्तोम भारतात माजवले आहे ते चुकीचे आहे. जगात इंग्रजीला कुणीच विचारत नाही. अनेक देश आपल्याच मातृभाषेचा आग्रह धरतात. सर्वच विदेशी नागरिकांना कुठे इंग्रजी बोलता येतं. मराठीतून शिकलेले लोक मुंबई विद्यापीठात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. इंग्रजी भाषा आली म्हणजे सर्वच ज्ञान प्राप्त झाले ही निव्वळ अंधश्रद्धा आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. रेल्वेतील महिलांच्या डब्यात CCTV कॅमेरे असलेली पहिली लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने साकारलेल्या या योजनेचा शुभारंभ होणार आहे. एकूण 3 लोकलमध्ये प्रायोगिक तत्वावर हे CCTV बसवण्यात आलेत. लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV लावण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता. पश्चिम रेल्वेच्या कार्यशाळेत CCTV कॅमेरा लावण्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावर 3 लोकलमध्ये 4 ते 8 CCTV बसवण्यात आलेत. रेल्वे प्रवासी पंधरवड्याचे औचित्य साधून पश्चिम रेल्वेचे प्रभारी व्यवस्थापक सुनील कुमार सूद यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन केले जाणार आहे. 100 किलोमीटर प्रतिताशी वेगातही हा कॅमेरा अचूक दृश्य टिपू शकतो. या कॅमेऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून अन्य लोकलमध्येही तो बसवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान रेल्वेच्या सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था योजनेअंतर्गत कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये यापूर्वी 40 कॅमेरे होते, त्यात आता नवीन 100 कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. उच्च क्षमतेचे हे कॅमेरे रेल्वेच्या मालकीचे असणार असून महिनाभरात ते बसवले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने विभागीय सुरक्षा आयुक्त आशिष बोहरा यांनी दिली. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जाहीर कार्यक्रमातून तब्बल 45,000 लोकांसह चक्क योगा करणार आहेत. राजपथ येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात निमंत्रित सदस्य सहभागी होऊ शकतात. योगासनाचा हा कार्यक्रम 35 मिनिटे असणार आहे. राजपथावर परेड सोडता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, ज्यामध्ये पंतप्रधान स्वतः सहभागी होणार आहेत. तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि भाजपचे नेते, दिग्गज नेते मंडळीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे मोरारजी इन्स्टिट्यूट आयोजक असून कार्यक्रमाच्या वेळेस मोदींच्या सुरक्षतेकडेही चोख लक्ष दिले जाणार आहेत. योगाला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचं स्थान आहे. योगाचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा हेच या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.